पाहुणे नाही पावायला गेलो तो. मी म्हणलं घालू पाण्यात बघू पाण्यातलं व्यू कसा येतो गोप्रसारखा. अहो पाणी ना. अरे रे रे त्याला बबल आलं झाला ना. आता डायरेक्ट ब्लर ब्लर झालं डायरेक्ट व्हिडिओ फोटो काहीच येत नाही. आता ॲपल स्टोअरला चालू आहे ते नीट करायला. आणि चौकाच्या आहे ना आयबीने स्टोअरला आलो मी. पण नेमकं आहे ना ते म्हणलं आहे ना इथं सर्व्हिस सेंटर नाही आहे. ते म्हणले उन्हात ठेवा. हा बबल गेला ना तर जाईन म्हणले. त्याच्या मोबाईलला पण झालं तर चिटकवायचं लिक्विड आहे ना, लिक्विड सोडलं ना हां आपलं जे ग्लू पेस्टिंग असते हां एकदम सावकाश ओपन. ओके 7:15 आल्यात. आत्ता गोठ्यात आलो मी. कुट्टी बिट्टी पाडली. मामाने आणला हात घेऊन ठेवलेली. आंबोनी वन पाणी बिनी पाजून थोडी मका टाकून दिली मी. स्टोअरला गेलो आणला मी. तिथं काय सांगितलं तो म्हणला की ना वॉटर डॅमेज मोबाईल डिस्प्ले पॉपअप जरा थोडा खोलला आहे निघला असेल पण मग ओरिजिनल डिस्प्ले तो म्हणला खोलला ना डेड पण होऊ शकतो स्क्रीन बंद होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11:30 वाजल्यात. काल आम्ही ना बामास्केट डॅमला पाहायला गेलो. हॅलो. नेमकं मी पाण्यात मोबाईल घातला आणि त्याला बबल आलं झाला ना. आता डायरेक्ट ब्लर ब्लर झालं डायरेक्ट व्हिडिओ फोटो काहीच येत नाही. आता ॲपल स्टोअरला चालू आहे ते नीट करायला. त्याचं पाणी एक्झॉस्ट करणार ते बाहेर काढून टाकतील ते बबल सगळं फिक्स करतील. आता तर आवडते त्या सर्व्हिस सेंटरला नेमकं इंजिनियर नाही आहे 10-15 दिवस. ते म्हणले दुसऱ्या स्टोअरला जावा युनिकॉन आयबीनेसच्या. आता त्यांच्याकडून लोकेशन घेतलं आहे मी. ते जाऊ म्हणलं डायरेक्ट. मग संतोष शेठ लोकेशन बंद नका करू बघतं. करू का स्टार्ट करून टाक की पोत्यावरची स्टोरी आहे यांचं. यांच्याकडे पार्किंग नाही. गाडी वळवायला येत नाही माहिती का. टू व्हीलर साला वळत नाही रे. 4 व्हीलर कशी वळवायला लागते इथं. मोजून 3-4 गाड्या बसणे एवढीच जागा आहे. लय बारीक गोष्ट आहे याची. याला पाणी काढायचं आहे ना लई वेळ नाही लागणार. त्याचं पाणी पण नाही रे. ते बबल आहे कॅमेऱ्यामध्ये नाही का असं ते फॉग होतो ना ते. हिटर बिटर असेल त्यांच्याकडे एक नंबर असणार सगळं. त्यांचा नेमकं आहे ना मेन टेक्निशियनच नाही इथं. नाही तर आपल्याला काढून मोके झाला असतात तोपर्यंत. आता चिंचवड गावात आहे ना. नाही सॉरी बाणेरला चाललो आम्ही हायवेच्या स्टोअरला. ते जाऊन आपल्याला आहे ना दाखवायला लागेल मोबाईल. नंतर तर सांगते ना आपल्याला किती बांबू लागणार आहे. मग आता काय लागणार चांगलं. वरून ब्रिजच्या वरून घालू का खालून एल्फ्रा मॉलच्या कडे नाही काय. चौकाच्या आहे ना आयबीने स्टोअरला आलतो मी. पण नेमकं आहे ना ते म्हणलं आहे ना इथं सर्व्हिस सेंटर नाही आहे. ते म्हणले उन्हात ठेवा. हा बबल गेला ना तर जाईन म्हणले. त्याच्या मोबाईलला पण झालं तर या गाडीच्या बोनेट ठेवत बघू. थोडा वेळ जरा वाट बघतो जरा. झालं तर झालं. नाही तर आपल्याला मग औंधच्या स्टोअरला जायला लागेल. इथून औंधचं स्टोअर त्याने लोकेशन टाकलं 1-5 किलोमीटर इथून. नाही झालं ते जावं लागणार आपल्याला. म्हणजे ते करून घ्यायला लागणार. ते म्हणतो डॅमेज वॉटर डॅमेज झाला आहे म्हणतोय तो. तिथे जायला पाहिजे रे. नाही लंका लागणार आहे परत राव. मंगला खर्च होईन इथल्या गावात. तर असं बाहेर आलं माहिती आहे मी इथं सिटीमध्ये. असं वाटतं की राव नुसतं एक मोकळी जागा नाही रे. त्याला 1-2 गुंठे मोकळी जागा नाही आहे. यांच्या इथं पार्किंग पण नाही आहे. आता एवढं मोठं आहे ना इथं स्कीम आहे. याला पार्किंगला बारीक इथं हात. आणि इथं मोबाईल ठेवला मी गरम करायला. गेलं आहे बरं का बरंचसं. म्हणून तू म्हणलं जाऊन दे सगळं एकदा बबल अख्खे निघून जातील त्याचं. ओके आमच्या इकडं अख्खं बोकळ आहे. हे बोकळच सवय आपल्याला. चला इकडं आल्या कुठं वेगळंच वाटतं रे लई. हां कशी काय राहतात काय माहिती. इथं ऊन पण किती लागत नाही. सावली झाल्या बरं वाटतं माहिती का. हो 5-1 मिनिट थांबू. गेलं तर ठीक. नाही तर मग औंधच्या स्टोअरला जायचं मग जावं म्हणला हायवेनेसच्या. त्यानं लोकेशन दिलं टाकून मला. उन्हाळ्या बऱ्याच वेळा त्याला ट्राय मारलं की होईन नाही का. ते बबल जाईन ते जातं निघून उन्हात. आणि थोडं बाहेर आलं ना मग गार झाला मोबाईल परत ते बबल येते. ते मॉइश्चरायझर आणि त्यात अडकलं असं तर स्टोअरवाला म्हणला. आता औंधच्या स्टोअरचं दिलं आहे मला त्यांनी लोकेशन ना. मी ते लावले. इथून किती किलोमीटर आहे. 5 किलोमीटर ना. 5.3 किलोमीटर आहे. 5.3 किलोमीटर किती वेळ लागाय पाहिजे राव. पण इथं हे ट्राफिक बिपिक हे ते लय वेळ लागतो इकडं. तर आमच्या इथं आहे ना 10-10 मिनटात आम्ही 15-15 किलोमीटर 20-20 किलोमीटर होते ना. हिला
औंधच्या स्टोअरला पहिलं पण आलेलो आहे मी, माझ्या लक्षात नाही फक्त एक्झॅक्ट रूट कुठून आहे नाही का. गुगल बरोबर आपल्याला ना जिथं ट्रॅफिक नाही तिथून बाहेर काढते. आता आम्हाला आणलं स्टोअरमध्ये यांनी संतोष शेटला म्हणलं जाऊन विचार फक्त इथं आहे का नाही. आय विनेसचं आहे, नाही युनिकॉर्नचं आहे, सॉरी त्या आय विनेसवाल्याने युनिकॉर्नचं दिलं मला लोकेशन. मी इथं आलो आहे बरोबर. आता इथं पण नाही संतोष म्हणला, म्हणून त्याला म्हणलं त्यांचा ॲड्रेस आण जिथं असतील ना. इथं जवळ आसपास औंधला आहे मावतानी आय विनेसचं स्टोअर, तिथलं लोकेशन घेतलं ते जाऊ डायरेक्ट. चिंचवडलाच झाला असतं रे, पण त्यांचा टेक्निशियन नाही तेच जवळ पडते आम्हाला सगळ्यात जास्त. 1 hour later. स्टोअरला गेलो औंधला मी. तिथं काय सांगितलं तो म्हणला की ना वॉटर डॅमेज मोबाईल डिस्प्ले पॉपअप जरा थोडा खोलला आहे, निघला असेल पण मग ओरिजिनल डिस्प्ले तो म्हणला खोलला ना डेड पण होऊ शकतो, स्क्रीन बंद होऊ शकते. ते आणला कुणाच कळणार युनिकॉर्नवाले झाले, मला त्यांचं माइंडसेटच कळत नाही. तो म्हणला लावताच येत नाही, खोलल्यावर लावता येणार नाही म्हणतोय. शक्य आहे का राव? मग तुम्ही पहिलं कसं काही नीट टिटकावला होता. आता इथं आहे ना एक नेमका काय म्हणतात त्याला आयफोन फिक्सरवाला आहे राईट ना. त्याचे इंस्टाग्राम बऱ्याच रेट भेटलेत मी, ते जाऊ आपण ते जाऊन बघतो. आता पर्याय नाही शेवटी दुसरा, त्यांना विचारून नक्की प्रॉब्लेम काय. मग आपला अंदाज येत ना जरा. आलो आम्ही बरोबर इथं सुसगावला आणला आम्हाला पार. त्याचं लोकेशन इकडं आहे सुसगावला. इंस्टाग्रामची आय डी होती ना त्याच्यावर लोकेशन होतं. शोधत आलो आहे आम्ही. हो इथं बॅनर आहे आयफोन फिक्सर म्हणून पुढं. शॉपला मोठं टेक्निशियन बिक्निशियनची गँग. रीलमध्ये त्याला भारी दिसतंय ते आहे ना. आता याला तुम्ही प्रॉपर क्लीन करताय का? आपल्याला क्लीन करू प्रॉपर खोलून काय प्रॉब्लेम आहे काय नाही व्हेरीफाय करा बरं बघू. खाली पण लय मोठं तुमचं तर. मी म्हणलं छोटंसं असेल रे. बरेच जण आहेत, 30 जण आपल्याकडे कामाला. बापरे 30 जण. प्रॉपर अख्खं पूर्ण क्लीन करणार नाही आला. ओके. आणि लिक्विड कायचं आहे? ओके. डोक्यावरून गेलं माझे आणला ते. एवढं नाही कळत आम्हाला होतं. ग्लू गळतं फक्त चिकटवायचं. लिक्विड आहे ना, लिक्विड सोडलं ना हां आपलं जे ग्लू पेस्टिंग असते हां. एकदम सावकाश वरती ओपन होतं. ओके. पाहुणे नाही पावायला गेलो तो. मी म्हणलं घालू पाण्यात बघू पाण्यातलं व्यू कसं येते गोपुरासारखा. अहो पाणी ना. अरे रे रे करा लवकर काहीतरी राव. लय पाणी पडले वाटतात. आपण जरा म्हणलं जरा बघू राव कसं आहे क्वालिटी देत नाही का. मग पहिल्या मोबाईलला काहीच नाही झालं. त्याला तेवढं पाणी घालवलं नाही याला. इतकं घातलं नाही आला काहीच नाही आला आजपर्यंत. याला 22ला घेतला होता 13 प्रो. फोन हा वॉटरप्रूफ नाही, वॉटर रेजिस्टन्स आहे. त्यामुळे काय होतं आता काय कस्टमरला आहे ना या ॲपरवाले सांगतच नाही. बरोबर ती म्हणतात की वॉटरप्रूफ नाही असं असं मार्केटिंग करतात ते नंतर काय ते रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स आम्हाला हे पण नव्हतं माहीत. पहिलं वापरलं नव्हतं हे पण माहीत नव्हतं रेजिस्टन्स काय वॉटरप्रूफ काय. फक्त आयफोन ते होतं सफरचंद घ्यायचा आणि आपला हिंडवायचा. हे लोगो म्हणजे हे झालंय ना म्हणजे थोडं जरा दाखवायला. किती केलं तरी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे पाण्यात चालणार. आता मी दररोज यायच्यात इथं तुम्ही बराच अवेअरनेस फायदा केलाय पण इंस्टाग्रामवर. अख्खं काढणं का पार्ट सगळं काढतो. फोनचं काम केलं माझ्या याचं आहे ना. सगळं काढलं बबल पाणी बिनी चांगला वर्किंग कंडिशनमध्ये आत्ता एकदम ओके. बाल बचे डायरेक्ट यांचं आहे ना. आम्ही ना स्टोअरला स्टोअरला जाऊन आलो 2-3 अख्खा पुण्यात फिरून आलो. 3-4 स्टोअर फुटलं आणि त्यानंतर मी यांची रील बघितली होती आयफोन फिक्सरवाल्यांची. तिथं आपला एक सबस्क्रायबर मित्रच भेटला. माहीत चालू नाही तिथं आपला एक सबस्क्रायबर भाऊ आपल्याला पूर्ण माहिती दिली. शेजारी बसून द्यात कस्टमरला आणि पूर्ण माहिती देतात राव. खरंच एक नंबर काम आहे त्यांचं राव. सही काम केलं आहे त्यांनी. आणि अख्खा आहे ना मोबाईलचा आहे ना ब्लर बीर
पाणी बिनी सगळं काढलं, टोटली मोबाईल एकदम क्लीन केला अख्खा त्यात. काय म्हणतो शेट? घाटी कॅफे. गाठी ते कॅफे पिझ्झा खायचा होता, पण जरा पिझ्झा घुसल्या वास आला डायरेक्ट. मग काय करतो, तोंडाची हे नाही व्हायला पाहिजे, टेस्ट नाही झालं पाहिजे. बाई एक नंबर खरंच. जसं बघितलं ना आम्ही यांचा रील काढतात ना, सेम तसं काम पण यांचं इथून आहे ना, आहे का असणार ना ब्रिजिंग खालून ना हे लागेल पुणे बँगलोर हायवेला. येसूस गावला यांचं बारीक इथं आलो आम्ही फिरत फिरत. आपलं तिथं आहे ना सबस्क्रायबर भाऊ सापडला, तो म्हणला या मोबाईलला बेचैन करा तुम्ही नवीन घ्या व्हिडिओ बघतोय आपली. म्हणून त्याने खरं सांगितलं ना. तो पण बाईलावाला आहे, जरा बाईलावाली जर गावली ना ते सगळे आतल्या गुपित रहस्य सांगतात लगी. आलं मला वाटलं होतं माझा व्हिडिओ इथपर्यंत जातीन पांगतीन आणि एवढं लोक बघतील राव. चायला ते काय ना काहीतरी फायदा होतोय राव. आता पहिलं खाऊ, पिंपरी मार्केटमध्ये जाऊ, कॅशिफायला बघतो, तिथं स्टोर आहे कॅशिफायचं, आणि तिथं बेचैन करतो. नवीन 17 घेऊ आपण, असा पत्ता माझ्या डोक्यात चाललंय. मंगळवारी आलो आम्ही, असंच पिंपरी मार्केट सगळं बंद आहे. कॅशिफायचं उघडं आहे ना, जे मेन पाहते आहे उघडं. हो इथं कुठं लाव की आता काय करते राव, रिक्षावाल्या पैसे राहू ना. आहो संतोष सेट. इथं विचारायचं आपल्याला, रिसेल प्राईस एक सांगतील आपल्याला. आम्ही ना पिंपरी एक शॉप होतं, त्या शॉपमध्ये आम्ही आयफोन माझा हे गेला कांद्याला सेल केला. माणूस आता कसं काय पडला, सायकलवरून पडला बंडी काय. आता याला कुठं गाडी काय चालली का, मोबाईलवाले आम्ही सेल केला. इथं हायवेला गर्दी लागली परत राव. मेन हायवेला गर्दी आत्ता राव. 6:20 आल्यात. सकाळून आम्ही काय खाल्लंच ना अजून. मला वाटतं 11 वाजता निघलो सांगून. 11 वाजता निघलो. 11 वाजता निघलो, अजून घरी नाही गेलो, जेवलो पण नाही. मोबाईलच्या नादात आहे ना, मोबाईल 3-4 तास दाखवले, पण आयफोन पिक्चरमध्ये गेलो, परत मोबाईलला आयफोन सेल करा, परत पिंपरीत आलो. पिंपरीतून परत घरी गेलो आहे ते बॉक्स आणि केबल आणायला. त्यांचं नाही शूट करता आलं मला, गणगणित एवढं ट्रॅफिक बिफिक मोकार. म्हणलं मर दे, पहिलं हे काम करून घेऊ, नंतर आता सेल केल्यानंतर आयफोन हायवेला लागलोय. आता गावात जाऊ डायरेक्ट काहीतरी खायला राहू, लय भूक लागली बेकार. सात वाजून 15 आल्यात. आत्ता गोठ्यात आलो मी. कुट्टी बिट्टी पाडली, मामाने आणला हात घेऊन ठेवलेली. आंबोनी पाणी बिनी पाजून थोडी मका टाकून दिली मी मुन्नाला बिमाला आपल्या. सर जरा मका टाकली याला, खाऊन दे. बरं तिकडं राव मोबाईल परत आणायचं द्यायचं, रिसेल गेला. लय पळापळ झाली राव. तिथं अंतर कमी आहे तिकडं, पण ट्रॅफिक बिफिक त्याच्यामुळे लय वाटतंय अंतर, माहिती का, लय अंगावर येतंय. आता जाऊन सगळी इथली पण काम झालं. आता उद्यापासून आणला काटबट व्हायच्यात, उद्या धुवायचे त्यांना, आणि उद्या धुवून बिवून येणं सज्ज करायच्यात. परवा आपल्याला घाटात न्यायचे त्यांना दोघांना.